नमस्कार मंडळी. रोजप्रमाणेच आजसुद्धा एक नाश्त्यासाठी नवीन आपण रेसिपी तयार करणार आहोत. अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि बाहेरून हलकीशी कुरकुरीत. आता तुम्ही म्हणाल, एक तर कुरकुरीत असेल किंवा स्पॉन्जी जाळीदार असेल. तर आता तुम्ही एकदम बरोबर ऐकलं. आपण छान स्पॉन्जी, जाळीदार आतून आणि बाहेरून हलकीशी कुरकुरीत लागणारीच रेसिपी करणार आहोत. घरच्या अगदी उपलब्ध साहित्याचा वापर करून झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही देऊ शकता आणि वर्किंग वुमन असाल, सकाळी ऑफिसचा डबा तयार करायचा असेल, तर अगदी झटपट ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही तयार करू शकता. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी तयार करण्यासाठी 1 वाटी रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. रवा इथे बारीक वापरलेला आहे, जाड वापरला तरीही चालेल. त्याच सारख्या वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. ते सुद्धा या रव्यामध्येच घालायचं आहे. आता त्याच सारख्या वाटीने आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत. आता दह्याची वाटी असल्यामुळे त्याच वाटीत पाणी मी घेतलेलं आहे. आतापर्यंत अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. तर हे जे आपण मिश्रण तयार केलं रव्यापासून ते असं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सीही तुम्हाला दाखवते मी. त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत. रवा जसजसा मुरला जातो तसतसं रवा पाणी शोषून घेतो आणि हलकासा तो घट्टसर होतो. त्यासाठी जर थोडाफार तुम्हाला घट्टसर वाटला तर यामध्ये तुम्ही पाववाटी पाणी वाढवू शकता, पण जास्त पाणी घालायचं नाही. आता बघा, रवा या पद्धतीचा आपला हा तयार झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी ही अशी आहे. पण अजूनही हलकीशी मला हा जो रवा आहे तो घट्टसर वाटत आहे. त्यासाठी मी यामध्ये अगदी पाववाटीलाही थोडं कमी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि घातलेलं पाणी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. जास्तही मिश्रण पातळ झालं तर आपला जो नाश्ता आपण छान स्पॉन्जी जाळीदार तयार करणार आहोत, तर ती जाळी छान अशी तयार होणार नाही. त्यासाठी मिश्रण जास्त पातळ करायचं नाही. जे पाण्याचं प्रमाण सांगितलं ते एकदम अचूक आहे. आता नाश्ता छान दिवसभर नरम राहावा यासाठी आपण इथे 2 चमचे यामध्ये तेल घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ. तसंच आपल्याला यामध्ये 1 चमचाभर जिरंसुद्धा घालायचं आहे. आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा इथे घालू शकता यामध्ये किंवा हिरव्या मिरचीचे काप घातले तरीही चालतील. पण लहान मुलं जर खाणारी असतील तर नाही घातलं तरीही चालेल. किंवा हलकीशी कोथिंबीर बारीक चिरूनही घालू शकता किंवा साखरही टाकू शकता, त्यानेही चव छान लागते. पण सोबत खाण्यासाठी आपण आंबट गोड चवीची चटणी तयार करणार आहोत. कारण बऱ्याचदा काही जणांना गोड जास्त आवडत नाही, तर आपण हा नाश्त्यामध्ये साखर इथे घातलेली नाही. तर आता हे घातलेलं सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. आपल्याला ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे. साठी आपण स्टीमरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये लिंबाची एक फोडसुद्धा घालणार आहोत. म्हणजे भांडं क्षारामुळे खराब होत नाही. आणि आता आपण यावर झाकण ठेवून पाणी छान उकळू देण्यासाठी ठेवणार आहोत. कुठलेही तुम्हाला वाफवायचा पदार्थ तयार करायचा असेल तर स्टीमर सर्वात आधी तयार करून घ्यायचं. त्यामुळे पदार्थ छान असा वाफवला जातो आणि जाळीही छान तयार होते. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला नाश्ता वाफवायचा आहे त्याला तेल लावून घेणार आहोत आपण. एकसारखं सगळीकडे तेल लावल्यामुळे नाश्ता व्यवस्थित असा प्लेटमधून निघतो. बघा, याला आता छान तेल लावून झालेलं आहे. आता आपलं मिश्रण आपण परत त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे. तर एकदा परत याची कन्सिस्टन्सी अशी चेक करून घ्यायची. तर अगदी परफेक्ट असं आपलं हा रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट अर्धा चमचा घालायचा आहे आणि त्यावर चमचाभर एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आपल्याला मिश्रण 1 ते 1.5 मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे. फार जास्त नाही फेटलं तुम्ही तरीही चालेल, पण यापेक्षा जास्त फेटायचं आपल्याला नाही मिश्रण. आता आपल्याला हे फेटलेलं मिश्रण लगेचच आपण ज्या प्लेटीला तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकून आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. कारण आता आपण इथे इनो फ्रूट सॉल्ट टाकलेलं असल्यामुळे जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवायचं नाही आपल्याला. तर आता आपण प्लेटमध्ये पूर्ण जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपली प्लेटही आपण आधीच तयार करून ठेवलेली आहे आणि स्टीमरमध्ये पाणीसुद्धा आपलं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. आता भांड्याचंही सर्व मी पूर्ण काढून घेते आणि ही प्लेट जेव्हा आपण वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवतो तर ती व्यवस्थित अशी ठेवायची. म्हणजे ती एकीकडे जर गेली तर नाश्ता एका बाजूने असा पातळ आणि एका बाजूने जास्त जाड तयार होतो. तर आता झाकण उघडून घेऊया स्टीमरवरचं आणि इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची स्पीड कमी करून आपल्याला ही प्लेट या स्टीमरमध्ये ठेवायची आहे, पण हळूवारपणे ठेवायची म्हणजे हाताला चटका लागायला नको.
आणि आता लगेचच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीचे 5 मिनटं गॅसची स्पीड आपल्याला मोठी ठेवायची आणि नंतर गॅसची स्पीड मीडियम ठेवायची. असं करून 15 मिनटं हा नाश्ता वाफवून घ्यायचा. आता जोपर्यंत नाश्ता होतो तोपर्यंत चटणी तयार करूया. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, 1 लसूण पाकळी आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला मी इथे आणि 2 हिरव्या मिरच्या. त्याचप्रमाणे आता आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता आपण या चटणीमध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि चटणीची चव छान लागावी त्यासाठी 1 चमचा साखर, तसंच 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत. इथे चिंचेचाही वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. गरजेनुसार पाणी टाकून चटणी छान बारीक करून घ्यायची. चिंचेऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता. आता चटणी छान आपली बारीक तयार झालेली आहे. यामध्ये जास्त असे शेंगदाण्याचे कण राहायला नको, त्यासाठी चटणी चांगली अशी बारीक करून घ्यायची. आता यावर फोडणी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि 2 लाल सुक्या मिरच्या. अगदी आपण साधी सोपी अशी फोडणी यावर घालणार आहोत. अगदी झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे, पण चवीला म्हणाल तर खूप छान लागते. आता हे पूर्ण घातलेलं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि झटपट अशी तयार होणारी ही चटणीसुद्धा आपली रेडी आहे. आता आपला नाश्तासुद्धा आपण पाहणार आहोत कसा शिजलेला आहे. तर मी गॅस बंद केलेली आहे आणि झाकण उघडून तुम्हाला दाखवते. 15 मिनटे आपण हा नाश्ता वाफवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण सुरीने चेक करणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही, सुरी अगदी क्लीन निघालेली आहे. आता ही प्लेट मी खाली काढून घेते आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. इथे ही प्लेट आपण खाली काढून घेतलेली आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा नाश्ता कट करून घ्यायचा आहे. आपण गरम असताना कट केला तर तो व्यवस्थित कट होत नाही आणि पाहिजे तसा त्याला आकारही छान आपल्याला देता येत नाही. तर आता बघा, अजिबातही चिकट असा हा झालेला नाही. आता पूर्ण थंड झालेला आहे, त्यानंतर याचे आपण काप करून घेणार आहोत. आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे बघा, मी व्यवस्थित असा हा कट करून घेत आहे. तुम्हाला सकाळी झटपट हा नाश्ता तयार करता येतो आणि अजिबातही जास्तीची कुठली पूर्वतयारी करायची नाही तुम्हाला. अगदी ऐन वेळेवरसुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता आणि जास्तीचं साहित्यसुद्धा याला लागत नाही किंवा जास्तीचं तेलाचाही आपण इथे वापर केलेला नाही. मुलांना काहीतरी नवीन खायची इच्छा असेल तर नक्कीच एकदा हा नाश्ता तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता. जास्त तुम्हाला मसाल्यांचा वापर केलेला नाश्ता करायचा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता. तुम्हाला तयार करायचा असेल अगदी तसा तुम्ही हा तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला हा मी पुढे दाखवतेच तुम्हाला, तुम्ही हा असाही खाऊ शकता किंवा यावर तुम्ही हलकीशी जिरा मोहरीची फोडणीसुद्धा घालू शकता. तर आता तुम्हाला एक पीस मी बाहेर काढून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता, आपला हा जो नाश्ता आहे तो आतपर्यंत याला जाळी छान तयार झालेली आहे आणि हाताने सुद्धा तुम्हाला दाबून दाखवते. बघा किती स्पॉन्जी असा हा तयार झालेला आहे. अजिबातही कुठेही कडक असा हा झालेला नाही आणि हाताने बघू शकता दाबल्यानंतर अगदी तो पूर्ववत होत आहे, म्हणजे अजिबातही कडक असा हा झालेला नाही. आता हा नाश्ता आपण असाच न ठेवता याची चव आणखीनही वाढावी यासाठी आपण याला हलकंसं असं भाजून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल मी पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि त्यावर आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यामुळे नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो. आता आपल्याला दोन्ही बाजूनी याला छान असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आतून छान हलका स्पॉन्जी जाळीदार आपल्याला नाश्ता हा तयार होतो आणि बाहेरून हलकासा कुरकुरीतसुद्धा. त्यामुळे त्याची चव आणखीनही वाढते. बघा, यावर छान असे सोनेरी डाग आपल्याला पडू द्यायचे आहेत आणि दोन्हीही बाजूनी छान हा सोनेरी रंगावर भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर काहीच नसलं तरी तुम्ही नुसतंही खाऊ शकता. इतका हा चवीला छान लागतो. आता याच पद्धतीने आपण राहिलेले आहेत ते सुद्धा भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही आता बघू शकता, आपला हा नाश्ता पूर्ण भाजून तयार झालेला आहे. दिसायला बघा किती छान असा हा दिसत आहे, तितकाच चवीलासुद्धा छान लागतो. तर आता तुम्हाला परत एकदा मी दाखवते. आपण भाजल्यानंतर हा कडक तर नाही झाला का, तर ते सुद्धा दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या तेही लक्षात येईल. तर इथे बघा, हाताने परत तुम्हाला मी दाबून दाखवते. तर अजूनही नाश्ता आपला छान स्पॉन्जी असाच आहे आणि तोडूनही दाखवते तुम्हाला. तर मंडळी, घाईच्या वेळी तुम्हालासुद्धा काय करावं नाश्त्याला हे सुचत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
अगदी घरगुती साहित्य आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही केल्यानंतर कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. अशाच घरगुती, साध्या, सोप्या आणि उपयुक्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.